सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एका साध्या पांढऱ्या वस्त्रामध्ये दडलेली आहे हजारो वर्षांची परंपरा. एक असा क्षण जेव्हा मुलगा वयाने नाही संस्काराने मोठा होतो. धोतर हे केवळ वस्त्र नाही, ती आहे शुद्धतेची ओळख, साधेपणाचा अभिमान आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा. आजच्या आधुनिक काळात आपण पाश्चात्य वेशभूषेला प्राधान्य देतो, पण आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले हे पवित्र वस्त्र अजूनही आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते. धोती सोहळा केवळ कपडे बदलण्याचा कार्यक्रम नाही, तो आहे जबाबदारी स्वीकारण्याचा पहिला टप्पा. धर्म, संस्कार आणि कुटुंब परंपरेचा स्वीकार करण्याचा पवित्र क्षण. या सोहळ्यात पांढरे वस्त्र धोतर परिधान करताना मुलगा जणू सांगतो, मी माझ्या संस्कृतीचा वारसा जपेन, मी साधेपणा, शिस्त, धर्ममार्ग स्वीकारेन. म्हणूनच दक्षिण भारतात असो वा महाराष्ट्रात हा सोहळा केवळ परंपरेचा नाही, तो आहे कुटुंबाच्या अभिमानाचा आणि संस्काराचा उत्सव. चला तर मग जाणून घेऊया धोती सोहळ्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि का हा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी खास आणि पवित्र मानला जातो. चला तर मग परंपरेच्या या सुवर्ण प्रवासाला सुरुवात करूया. धोतर हे शरीराला शुद्ध ठेवणारे आणि साधेपणाचा संदेश देणारे वस्त्र मानले गेलेले आहे. आजच्या काळातील आपल्याला खरं तर अत्यंत गरज आहे. आपल्या काळात अनेक परंपरा आपण हरवत चाललेलो आहोत, पण अशा सोहळ्यामुळे आपण आपल्या मुलांना आपली ओळख, संस्कृती आणि मुळांची जाणीव करून देऊ शकतो. आजच्या काळात का गरज आहे हे याचं उत्तर मी इथं दिलेलं आहे. धोती सोहळा म्हणजे परंपरेचे पुनरुज्जीवन. धोती सोहळा म्हणजे मुलगा पारंपरिक वेशभूषा धारण करून धर्मसंस्कारात प्रवेश करतो, तो पवित्र सोहळा. काही ठिकाणी याला वेश प्रवेश, उपनयनपूर्व संस्कार किंवा धोतर समारंभ असंही म्हटलं जातं. भारतीय धर्मशास्त्रानुसार शुद्ध वेशभूषेला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. वेद, ग्रहसूत्र, धर्मशास्त्रामध्ये पूजा, अर्चना, यज्ञ, जप, होम यासाठी धोतर परिधान करण्याचे निर्देश आहेत. धोतर हे कसे सात्विक वस्त्र मानलं जातं, त्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असंही मानलं जातं. उपनयन, मुंज किंवा इतर संस्कारामध्ये धोतर परिधान करणं म्हणजे धर्ममार्गावर चालण्याची तयारी दर्शवणे होय. सांस्कृतिक महत्त्व सुद्धा धोतर परिधानाला आहे. धोती सोहळा म्हणजे परंपरेचा उत्सव. आजच्या आधुनिक युगामध्ये पाश्चात्य कपडे वापरणे सामान्य झालेले आहे, परंतु अशा सोहळ्यामुळे आपली मूळ संस्कृती जिवंत राहते. दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू, कर्नाटक, केरला येथे धोतर अजूनही अभिमानाने परिधान केले जाते. हा सोहळा मुलाला सांगतो, तू आपल्या संस्कृतीचा वारसदार आहेस. पांढरे धोतर म्हणजे काय? शुद्धता, साधेपणा, शांततेचे प्रतीक आहे. पांढरा रंग मनाची स्वच्छता, निर्मळपणा दर्शवतो. धोतर परिधान करताना अहंकाराचा त्याग, साध्या जीवनाचा स्वीकार करण्याचा संदेश दिला जातो. हा सोहळा मुलाला सांगतो, जीवनात मोठेपणा कपड्यात नाही, संस्कारात आहे. धोती सोहळा हा केवळ धार्मिक विधी तर आहेच आहे पवित्र असा, त्यासोबतच तो कुटुंब एकत्र आणणारा आनंद उत्सव पण आहे. यामध्ये सोहळ्यामध्ये आई वडील, आजी आजोबा, आपले नातेवाईक, आजूबाजूचे जवळचे सगळे सहभागी होतात. त्याच्यामुळे काय होतं, आनंद उत्सव होतो आणि एकमेकांना नातेवाईक शुभेच्छा देतात. आजी आजोबा मुलाला आशीर्वाद देतात. त्याच्यामुळे हा क्षण मुलाच्या आयुष्यामध्ये कायम स्मरणात राहतो. आता हे धोती सोहळा करताना साधारणतः कोणतं वय असतं, कोणत्या वयात करतात? तर यासाठी ठराविक असं वय शास्त्रामध्ये काही सांगितलं नाही, परंतु परंपरेनुसार 7 ते 12 किंवा 10 ते 13 असं वय सांगितलेलं आहे, किंवा 12 ते 15. आणि महाराष्ट्रामध्ये हा सोहळा बहुतेक वेळा म्हणजे उपनयन संस्काराच्या आधीच केला जातो, म्हणजे 5 ते 8 वर्षाच्या आत हे धोती सोहळा साजरा केला जातो. का ह्या वयात केला जातो? तर काय कारण, याचं काय, हे वय संस्कारक्षम मानलेलं आहे. मुलाचं मन कोवळं आणि ग्रहणशील असतं. धार्मिक सवयी, पूजा अर्चना, नमस्कार, मंत्र लावण्याची योग्य वेळ असते. कुटुंब परंपरेची ओळख लहानपणीच व्हावी म्हणून.
आता हा धोती सोहळा कसा साजरा करतात? धोती सोहळा साध्या पण पवित्र पद्धतीने केला जातो. प्रत्येक प्रदेशानुसार थोडाफार फरक असतो. सामान्य पद्धत अशी असते त्याची की शुभ दिवस ठरायचा, तिथी शुभ ठेवतात, पंचांग पाहून शुभ तिथी ठरवतात. काही जण गुरुवार, सोमवार किंवा शुभ नक्षत्र निवडतात. आणि त्याच्यानंतर आधी आपण गणपती पूजन अर्चन करणं महत्त्वाचं असतं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन अर्चनेने होते. कुलदैवत, इष्टदेवतांची पूजा, नवग्रहाचं पूजन असं केलं जातं. मुलाला पारंपरिक म्हणजे शाही स्नान घालून औक्षण करून त्याला चंदन, उटणं वगैरे लावून स्नान केलं जातं. कपाळावर तिलक लावलं जातं. धोतर परिधान केलं जाते. आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी, वडील, आजोबा किंवा गुरु मुलाला प्रथमच धोतर नेसवतात. त्यामुळे हे धोतर त्यावेळी मंत्रोच्चार किंवा शुभ आशीर्वाद सुद्धा दिले जाते. काही ठिकाणी अंगावर उत्तरीय दुपट्टाही दिले जातं आणि आई, वडील, नातेवाईक आशीर्वाद देतात. आणि त्याच्यानंतर सगळ्या आलेल्या लोकांना जेवण दिलं जातं. कुटुंबियासोबत आनंद साजरा केला जातो. दक्षिण भारतात विशेष म्हणजे काय, दक्षिण भारतात हा कार्यक्रम मोठ्या समारंभासारखा साजरा केला जातात. धोतर हा एक फक्त कपडा नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा श्वास, आपल्या परंपरेची ओळख आणि संस्काराचा अभिमान. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत, तर व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण परंपरा जपली तरच संस्कृती जिवंत राहते. आपल्या घरात धोती सोहळा झाला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. भारतीय संस्कृती जपण्यासाठी जय संस्कृती असे लिहायला विसरू नका. धोतर एक साधं पांढरं वस्त्र, पण त्यामागे दडलेला आहे आपल्या संस्कृतीचा संपूर्ण इतिहास. आजच्या आधुनिक जगात आपण प्रगती करत आहोत. नवीन तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली स्वीकारत आहोत. पण या सगळ्यात आपण आपली मुळे विसरत तर नाहीत ना? धोती सोहळा आपल्याला आठवण करून देतो की आपली ओळख केवळ नावात तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या संस्कारातही आहे, आपल्या परंपरेत आहे आणि आपल्या देवधर्माशी असलेल्या नात्यात आहे. जेव्हा एखादा लहान मुलगा प्रथमच धोतर परिधान करतो, तेव्हा तो कपडे बदलत नाही, तो एका जबाबदारीचा स्वीकार करतो. संस्काराच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकतो आणि आई वडिलाच्या डोळ्यात अभिमान असतो. आजी आजोबांच्या आशीर्वादात प्रेम असतं आणि त्या क्षणात दडलेला असतो परंपरेचा आशीर्वाद. चला आपणही आपल्या घरामध्ये अशा सुंदर परंपरा जपूया आणि पुढच्या पिढीला केवळ आधुनिकता नाही, संस्काराचा वारसाही देऊया. जय परंपरा, भारतीय संस्कृतीचा विजय असो. जय संस्कृती.